नमस्कार. मी प्राध्यापक धनंजय पन्हाळकर. मागील वर्षी 30 ऑगस्ट रोजी सहज ब्लड टेस्ट केल्या. त्यामध्ये माझा HbA1c 7.70 एवढा भरला आणि शुगर जेवणापूर्वी 126 आणि जेवणानंतर 190 भरली. जे डॉक्टरने प्री डायबिटीस आहे हे डिक्लेअर केलं. आणि जर 200च्या पुढे शुगर गेली तर तुम्हाला गोळी घ्यावी लागेल. आहार आणि विहार याच्यावरती जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुमचं शुगर जी आहे ती नियंत्रणात येईल आणि तुम्हाला डायबिटीसपासून तुम्ही वंचित राहाल. नाहीतर तुम्हाला डायबिटीसची गोळी चालू करावी लागेल असा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानंतर मी आहारतज्ञ डॉक्टर सुनीता वैराट यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार माझी दररोजची जी जीवनशैली आहे ती बदलली आणि माझं वजन त्या काळामध्ये साधारण 75 किलो होतं. ते वजन कमी करण्यासाठी मी व्यायाम आणि डाएट या दोन्हीचा वापर योग्य पद्धतीनं करण्याचं ठरवलं आणि सकाळी 6 किलोमीटर संध्याकाळी 4 किलोमीटर फास्ट वॉकिंग करून मी 2 महिन्यामध्ये 75 किलोचं 68 किलोमध्ये वजन कमी केलं. आता फक्त चालण्यामुळे वजन कमी झालेलं नसून त्याच्यासाठी इनपुट जे आहे, आहार जो आहे तो मी अतिशय काटेकोरपणे त्याचं नियंत्रण केलं होतं. आहारतज्ञ मॅडमचा सल्ला घेऊन मी पूर्ण कार्बोहायड्रेट वर्ज केलं होतं. म्हणजे काय केलं होतं, भात हा जेवणातून वर्ज केला होता. त्याचबरोबर बेकरीतले जे पदार्थ आहेत ते पूर्ण वर्ज केले होते. दुग्धजन्य पदार्थ पूर्ण वर्ज केले होते. साखरेचा एकही कण डायरेक्ट माझ्या शरीरामध्ये जाऊ दिला नाही. आणि माझा आहार जो आहे तो मी अशा पद्धतीने नियोजन केलं होतं की सकाळी ड्रायफ्रूट्स, सकाळी 8 वाजता ड्रायफ्रूट्स, त्याच्यानंतर 10 वाजता गाजर, काकडी, टमाटो आणि थोडं दही याचं सॅलेड कोशिंबीर टाईप करून खाणार. त्याच्यानंतर 1:30 वाजता 1 चपाती आणि भाजी आणि रात्री ज्वारी, नाचणी, मूग अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कडधान्य मिसळून त्याची एक भाकरी आणि भाजी असा आहार मी ठेवला. आणि त्या जोडीला मी वॉकिंग जे आहे ते मात्र एक दिवस देखील त्याला सुट्टी दिली नाही. दररोज सकाळ संध्याकाळ माझं 11 ते 12 किलोमीटर वॉकिंग त्या ठिकाणी चालू ठेवलं. 68 किलो वजन आल्यानंतर मी परत HbA1c चेक करण्याचा प्रयत्न केला. ते 3 महिने होऊन गेले तर HbA1c 7.70चा 6.60पर्यंत आला. म्हणजे 1.1ने HbA1c कमी झाला आणि शुगर जी आहे ते 110 ते 150च्या दरम्यान, जेवणानंतर 150च्या दरम्यान भरून राहिली. म्हणजे शुगरही कंट्रोलमध्ये येऊ लागली, HbA1c कंट्रोलमध्ये येऊ लागला. आणि बाकीचे जे माझे शरीराच्या तक्रारी होत्या की थोडं चाललं तरी धाप लागणे, जिना चढल्यानंतर धाप लागणे, हे सगळं कमी झालं. मला थोडा दम्याचाही त्रास असल्यामुळे एरोकॉटचा स्प्रे घ्यावा लागत होता. परंतु आज 1 वर्ष झालं मी एकदाही एरोकॉटचा स्प्रे घेतलेला नाही. 5-6 महिन्यामध्ये माझ्या वजनामध्ये भरपूर घट झाली. माझं वजन जवळजवळ 7 महिन्यामध्ये 11 किलोने कमी झालं. त्याच्यानंतर डॉक्टर मनोज होगले यांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये वजन कमी झाल्यामुळे प्रोटीन जे आहे ते अतिशय कमी वाटतं आहे, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही बॉईल अंडी चालू करा. त्याच्यानंतर मी रोज सकाळी 2 बॉईल अंडी खायला सुरुवात केली. 3 महिने बॉईल अंडी खाल्ल्यानंतर वजनामध्ये काही एवढी वाढ झाली नाही, परंतु चेहरा किंवा इतर शरीराचे अवयव जे आहेत ते थोडे तेजबाज दिसू लागले. त्याच्या जोडीला प्राणायाम, योगा चालू केला आणि अतिशय शरीर निरोगी वाटू लागलं.
म्हणजे किती काम केलं, किती रनिंग केली तरी थोडाही थकवा त्या ठिकाणी येत नव्हता. त्यानंतर माझे जे बीपीची गोळी चालू असणारे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर काबरा आहेत, त्यांच्याकडे इकोटोडी आणि कार्डिओ काढल्यानंतर त्यांना सरप्राईज झालं की माझ्या हृदयामध्ये डाव्या बाजूला ज्या धमन्या आहेत त्याच्यामध्ये रक्तपुरवठा थोडा कमी होता, ग्रॅडियंट तिथं वाढलेला होता, त्यामुळे रक्तपुरवठा कमी दाखवत होता. म्हणजे त्यानुसार मला बी पीची गोळी देखील होती, परंतु ती 50% गोळी कमी करावी लागली आणि माझा ECG जो आहे तो नॉर्मल आला. त्यांना देखील सरप्राईज झालं, तुम्ही काय केलेलं आहे याच्यासाठी. तर त्यांना ही सगळी हिस्ट्री सांगल्यानंतर त्यांनी आत्ता सध्या मला 50% बी पीच्या गोळ्या कमी केलेल्या आहेत. म्हणजे कालांतराने 1 वर्षात जर एवढी इम्प्रूव्हमेंट असेल तर भविष्यामध्ये माझी 50 mgची गोळी 25 mg झाली, पुढं ती 10 mg 5 mgपर्यंत देखील येऊ शकते, असा देखील त्यांनी सल्ला दिला. आज आपल्याला शरीराला कार्बोहायड्रेटची कुठलीही गरज नसताना आपण शरीरामध्ये जीवीचे चोचले भरवण्यासाठी जे कार्बोहायड्रेट खातो त्याचे शरीरावरती दुष्परिणाम होतात, हे मी स्वतः जाणलेलं आहे. आणि कार्बोहायड्रेट वर्ज्य केल्यानंतर आता ज्वारी गव्हामधून कार्बोहायड्रेट मिळतात, ज्याची गरज आहे ते मिळतात. आता शुगर कंट्रोल करण्यासाठी मी काय केलं की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये शुगरने त्याला गरज जी आहे ते गरजेपेक्षा जास्त शुगर साठलेली आहे, ती शुगर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी आता जरी गोड खाल्लं तरी माझी शुगर वाढू शकत नाही, कारण त्या पेशीमध्ये शुगरचा साठा जो आहे तो कमी आहे, त्यांना गरज आहे तेवढी शुगर ते मागू शकतात. पण जेव्हा 190च्या दरम्यान शुगर होती तेव्हा मात्र वजनही वाढलेलं होतं आणि शरीरामध्ये शुगर जी आहे ते ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी रक्तात शुगर साठत होती. तर शुगरची गोळी खाणाऱ्यांना शुगर ही रक्ताच्या बाहेर जाते, शरीराच्या बाहेर जाते, ही संकल्पना चुकीची आहे. आपण जसं घरातील कचरा एखादा गोळा करतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवतो, तशी शुगर आपल्या शरीरामध्ये स्थलांतरित होते, ती शरीराच्या बाहेर निघत नाही. तेव्हा जर शुगर कंट्रोल करायची असेल तर डाएट आणि व्यायाम हेच महत्त्वाचं आहे. कुठल्याही मेडिसिन खाऊन शुगर कंट्रोलमध्ये राहते, परंतु शरीराच्या बाहेर जात नाही, हे मी स्वतः माझ्या प्रयोगातून जाणलं. आता 1 वर्षामध्ये माझा कार्डिओ अतिशय सुंदर आहे, ECG सुंदर आहे, इकोटोडी केलं तर कुठलाही हृदयावरती ताण नाही, ट्रेस टेस्ट केली, 10 मिनटं सायकलिंग केली, कुठलाही शरीरावरती ताण नाही. अशा पद्धतीनं 1 वर्षामध्ये मी स्वतः तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जे परिश्रम घेतलेत आपल्या स्वतःसाठी, परिश्रम म्हणता येत नाही कारण हे आपलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं मी प्रयत्न केला आणि त्याचा फायदा माझ्या आरोग्याला अतिशय चांगला झालेला आहे. मी माझी शुगर, हृदयाचे ठोके किंवा BP हे स्वतः कंट्रोल करू शकतो, हे मी या प्रयोगातून जाणलेलं आहे. आत्ता सध्या देखील माझं डाएट जे आहे ते अशाच पद्धतीचं आहे. सध्या थोडं फॅटचं प्रमाण वाढल्यामुळे मी अंड्याचं प्रमाण जे आहे ते कमी केलेलं आहे. आता फक्त पिवळा बल्ब काढून पांढरा भाग जो आहे तेवढाच खातो. काजू बदाम पिस्ता आहेच, त्याचबरोबर सॅलेड आहेच आणि नंतर दुपारी 1 चपाती किंवा 1.5 चपाती आणि संध्याकाळी 1 भाकरी असाच आहार आहे. दुग्धजन्य पदार्थ जे आहे ते पूर्ण वर्ज्य केलेले आहेत. सध्या माझं वजन 63 ते 64 किलोच्या दरम्यान गेले 4-5 महिने कॉन्स्टंट आहे आणि असं स्थिर वजन ठेवून मला कामाचाही उत्साह येतो आणि कुठलाही शरीरावरती ताण येत नाही. सतत टीचिंग केलं किंवा वॉकिंग केलं किंवा स्पीच केला तरी मला कुठलीही धाप लागत नाही, दम लागत नाही. अशा पद्धतीने स्वतः जर आपण काळजी घेतली, तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं तर आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये ठेवू शकतो. याचं श्रेय मी डॉक्टर मनोज होगले, डॉक्टर सुनीता वैराट, डॉक्टर काबरा यांनाही देऊ शकतो आणि माझ्या कुटुंबाने देखील मला वेळोवेळी जे माझं डाएट प्लॅन आहे ते पूर्ण करण्यासाठी मदत केली, त्यांना देऊ शकतो. धन्यवाद.